नमस्कार. 10वीची परीक्षा झाली की सगळ्यांच्याच डोक्यात एक मोठा प्रश्न येतो. पुढे काय? हा निर्णय खरंच खूप मोठा असतो, आयुष्याला एक वेगळं वळण देणारा. मग या महत्त्वाच्या टप्प्यावर आपल्यासाठी योग्य मार्ग कोणता, हेच आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. 10वी तर झाली, पण आता पुढे काय? सायन्स घ्यायचं, कॉमर्स की आर्ट्स? हा प्रश्न आहे ना, तो जवळजवळ प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात नुसता गोंधळ उडून देतो. कोणती फील्ड निवडली तर आपलं भविष्य चांगलं होईल, या विचाराने अनेकांची झोप उडते. पण आता टेन्शन घेऊ नका. हा सगळा गोंधळ आणि चिंता आता कायमची संपणार आहे. कारण आज आपण एक असा मस्त रोडमॅप बघणार आहोत जो प्रत्येकाला स्वतःसाठी सगळ्यात बेस्ट क्षेत्र निवडायला मदत करेल, आणि तेही अगदी 100% आत्मविश्वासाने. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी आपण बघूया 10वी नंतरचे ते 3 मुख्य पारंपरिक मार्ग कोणते आहेत. तर पहिला आणि सगळ्यांचा आवडता पर्याय म्हणजे सायन्स, विज्ञान शाखा. ज्यांना गणित आवडतं त्यांच्यासाठी PCM, आणि ज्यांना बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी PCB हा एक जबरदस्त पर्याय आहे. यात फिजिक्स, केमिस्ट्री हे तर मेन विषय असतातच. आणि करिअरच्या संधी? इंजिनिअरिंग, डॉक्टर की तर आहेच, पण आजच्या काळात डेटा सायन्स, AI यांसारख्या एकदम नव्या आणि भारी क्षेत्रांचे दरवाजेसुद्धा इथूनच उघडतात. खरं सांगायचं तर AI आणि डेटा सायन्समध्ये सध्या प्रचंड संधी आहेत. पण थांबा, इथे एक खूप मोठा गैरसमज आहे जो आपल्याला दूर करायला हवा. अनेकांना काय वाटतं की सायन्स घेतलं म्हणजे यश मिळालंच म्हणून समजा. पण वास्तव वेगळं आहे. खरं यश तुमच्या आवडीवर अवलंबून असतं. जर तुम्हाला या विषयांमध्ये मनापासून रसच नसेल तर पुढे जाणं खूप अवघड होऊ शकतं. ठीक आहे, सायन्स झालं. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या पर्यायाकडे. तो म्हणजे कॉमर्स, म्हणजेच वाणिज्य शाखा. ज्यांना बिझनेस, फायनान्स, आकडेमोड यात रस आहे आणि ज्यांचं लॉजिकल थिंकिंग चांगलं आहे ना, त्यांच्यासाठी ही फील्ड एकदम परफेक्ट आहे. करिअरचं म्हणाल तर CA, CS, MBA, इन्व्हेस्टमेंट बँकिंगसारखे एकदम स्थिर आणि भरपूर पैसे देणारे पर्याय इथे आहेत. आणि आजकाल तर फिनटेक म्हणजेच फायनान्शियल टेक्नॉलॉजीमुळे आणि डिजिटल बँकिंगमुळे या क्षेत्राला एक नवी झळाळी आली आहे. आणि हे एक वाक्य बघा जे कॉमर्सचं महत्त्व अगदी अचूकपणे सांगतं. कॉमर्सच्या मदतीने स्वतःचं साम्राज्य उभं करता येतं. म्हणजे काय तर या क्षेत्रात स्वतःचा बिझनेस किंवा स्वतःची प्रॅक्टिस सुरू करायला खूप मोठा वाव आहे. आणि आता येतो तिसरा पण तितकाच महत्त्वाचा मार्ग, तो म्हणजे आर्ट्स, म्हणजेच कला शाखा. अनेकांना वाटतं की आर्ट्स म्हणजे काहीच नाही, पण तसं अजिबात नाहीये. ज्यांना लिखाण, समाजकारण, राजकारण किंवा काहीतरी क्रिएटिव्ह करण्यात आवड आहे ना, त्यांच्यासाठी ही शाखा एक खजिना आहे. इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र यांसारखे विषय तुमची विचारांची ताकद वाढवतात. आणि करिअर? IAS, IPS सारख्या मोठमोठ्या सरकारी पदांपासून ते कायदा, पत्रकारिता, टीचिंगपर्यंत अनेक प्रतिष्ठित मार्ग इथूनच सुरू होतात. एवढंच नाही तर आजच्या डिजिटल जगात कंटेंट रायटिंग आणि सोशल मीडिया मॅनेजमेंटसारख्या नवीन संधीही इथे भरपूर आहेत. बरं, हे तर झाले आपले पारंपरिक मार्ग. पण आता आपण अशा काही नवीन आधुनिक करिअर पर्यायांबद्दल बोलूया जे आजच्या जगात खूप वेगाने पुढे येत आहेत. एक गोष्ट सगळ्यांनी डोक्यात पक्की ठेवली पाहिजे. आजच्या जगात फक्त डिग्री घेऊन काहीही होत नाही. तुमच्या हातात कोणता स्किल आहे याला जास्त किंमत आहे. आणि तुमच्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी तेच स्किल कामी येतं. उदाहरणार्थ हे बघा, डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग किंवा अगदी यूट्यूब यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये तुम्हाला कोणत्यातरी पारंपरिक डिग्रीची गरज नसते. ही सगळी स्किल्स तुम्ही ऑनलाईन कोर्सेसमधून किंवा अगदी स्वतःहून सुद्धा शिकू शकता. इथे फक्त आणि फक्त तुमच्या कौशल्यालाच महत्त्व आहे. आणि या सगळ्याचा अर्थ एका साध्या समीकरणात आहे. स्किल असेल तर इन्कम आहे. जेवढं चांगलं स्किल तेवढी जास्त कमाईची संधी. तर मग प्रश्न येतो की एवढ्या सगळ्या पर्यायांमधनं स्वतःसाठी योग्य मार्ग निवडायचा कसा? चला, आता आपण निर्णय घेण्यासाठी एक सोपी आणि एकदम प्रभावी पद्धत पाहूया. यासाठी ना फक्त स्वतःला 3 प्रश्न विचारायचे आहेत. स्टेप 1, मला काय करायला खरंच मनापासून आवडतं, म्हणजे तुमची आवड किंवा इंटरेस्ट. स्टेप 2, मी कोणत्या गोष्टीत भारी आहे, माझी ताकद काय आहे. आणि स्टेप 3, कोणत्या क्षेत्रात पैसा आहे आणि भविष्यात वाढण्याची संधी आहे. या तिन्ही प्रश्नांची उत्तरं जिथे एकत्र येऊन मिळतील ना, तोच तुमच्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे. आणि हा आहे सगळ्यात महत्त्वाचा गोल्डन रूल. आपलं भविष्य आपणच ठरवायचं. मित्र काय करतोय, नातेवाईक काय म्हणतायत याच्या दबावाखाली येऊ नका. स्वतःची आवड आणि स्वतःची ताकद ओळखून निर्णय घ्या. ठीक आहे, काय करायचं हे तर कळालं. पण आता आपण त्या काही सामान्य चुकांबद्दल बोलूया ज्या बहुतेक विद्यार्थी हा निर्णय घेताना करतात आणि ज्या आपल्याला टाळायच्या आहेत.
या काही मोठ्या चुका आहेत ज्या अजिबात करायच्या नाहीत. पहिली, मित्र अमुक एका फील्डला जातायत म्हणून आपणही तिथेच जायचं. दुसरी, आईवडिलांच्या दबावाखाली येऊन निर्णय घेणं. तिसरी, सायन्स हेच सगळं काही आहे, बाकी फील्डमध्ये काहीच नाही या गैरसमजावर विश्वास ठेवणं. आणि सगळ्यात मोठी चूक, स्वतःला काय आवडतं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं. एक गोष्ट लक्षात घ्या, 10वी नंतरचा निर्णय हा खरंच आयुष्यातला एक मोठा टर्निंग पॉइंट असतो. तो तुमच्या पुढच्या सगळ्या आयुष्याची दिशा ठरवतो. त्यामुळे तो खूप विचारपूर्वक घेणं गरजेचं आहे. आणि जाता जाता ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही कोणतं क्षेत्र निवडता याने तुम्ही यशस्वी होत नाही, तर तुमची मेहनत तुम्हाला यशस्वी बनवते. तुम्ही कोणताही मार्ग निवडा, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स किंवा अगदी वेगळं काही, पण त्यात जर तुम्ही जीव ओतून मेहनत केली तर यश तुमचंच आहे. म्हणजे कोणतं क्षेत्र निवडलं हे तुमचं भविष्य नाही ठरवत, तुमची मेहनत ठरवते. मग आपल्या आवडीच्या क्षेत्रात मेहनत करायला तयार आहात ना? आपला निर्णय विचारपूर्वक घ्या आणि उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.